की आताची कलियुगा मिले मध्ये जो मानतोय तोच मानतोय. आता कशी यात्रा वगैरे कसे काही हां हां. हेच पुण्य. बाकी काय जीवनामध्ये काय मिळालं नाही गेलं काय सांगा येते. हा. दाम दौलत पैसा काय सांगा येते का मला. हा पण लांबण्याचं काही पट्टे म्हणतात त्याला मराठी भाषेमध्ये. पट्टे पट्टे पटई पटई. हा. आणि बिबट्या त्याच्यामध्ये लई फरक आहे जरा. नमस्कार मंडळी. तर कसं काय, खूप जणांचे मेसेज आले ब्लॉग येत नाही, बळजबरी फॉलो करून ठेवले, बळजबरी सबस्क्राईब करून ठेवले. पण मित्रांनो, आता 2026 पासून आपले एकच ध्येय आहे, ब्लॉग टायमिंग टू टायमिंग येतील. त्यासाठी तुमचा सपोर्ट गरजेचा आहे. त्यासाठी सपोर्ट असू द्या. आणि आज आम्ही चाललो आहे ओझरच्या गणपतीला. तर चला मग भेटूया डायरेक्ट गाडीमध्ये. मित्रांनो, ड्रायव्हरच्या लापरवाहीमुळं आम्हाला तब्बल 4 तास लेट झालेला आहे. सॉरी ड्रायव्हर नाही, भाऊ आहे सॉरी. तरी ड्रायव्हर आपला जीव आहे, जान आहे, त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. मस्त निसर्गाचा आनंद घ्यायचा आणि चालायचं. 1 hour later. हेच आहे ते हॉटेल परिवार, प्रसिद्ध कोल्हापुरी मिसळ. गाना सुनेगा किलिश का? हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. कढीवडाच का? पाव क्या कढीवड्यासोबत? దోశ ఇడ్లీ సాంబార్ చట్నీ దోశ ఇడ్ली सांबार चटणी नाही वेगळं असते. कढी सोबत काय उपयोग आहे मग? हो ती घेईल अजून पण जुन्या जागी गेलं. कढी बाजले का लिहून ते कांदा भजी पण चांगले. बास किसने आप किती? स्पेशल कढीवडा. प्रसिद्ध कोल्हापुरी मिसळ स्पेशल कढीवडा. बघू ट्राय करू कसा आहे कढीवडा. आता जरा खाऊन घेतो आम्ही. 1 hour later. कढीवडा खाल्ल्यानंतर झोप आली नाही याचं जिवंत उदाहरण तुम्ही बघा. ते जाऊ द्या, आता हे बघा, आम्ही डायरेक्ट आलो नाही ओझरच्या गणपती येथे. आपलंच काही काय मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. घर द्वारात जीव असले का मारते काय. ₹150 देगा. नाही खालचं
हेट 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 गिरीश का गाना सुनेगा आहा काय ग्लो आहे. हिंग आवळा, शुगर फ्री आवळा, गुळ आवळा. हे आपले टाइमपास चांगले मसाला चिंच. कितीला ही? 100 रुपये कॉस्ट. चांगले आहे का? कोण दिसत नाही डोंगरावर रे. कोण असतं का तिथं वरी? वरी कोण असते का? असतात की वर पुजारी असतो, लोक असते. रोड तर लय डेंजर दिसायला बा. रोड तर लय डेंजर दिसायला. मालूम है नहीं गिर गर्दन घाट. गिर गर्दन घाट अरे घाट बोलेगा तो ऐसा घाट. जी वॅगन जी वॅगन वॅगन जी वॅगन. ठाठू ठाठू ठाठ ठाठू ठाठू. जाना बाबा. तर माझी बेजारी काय. अरे किती किलोमीटर आहे वरी? किती किलोमीटर आहे त्या रोड पासून? 3 लय वरी आहे मंदिर. अयो अयो पुढे काय आहे का? गाइस देखो ना पुढे. गाइस देखो ना गाइस, हम लोग अभी हाईलैंड पहुंच गया, सामान हमारा गाइस. ले ना जी वॅगन लावले तिथं. मित्रांनो, तब्बल 1 महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर आपला ब्लॉग सुरळीत प्रमाणे येणार आहे. तरी कृपया लाईक फॉलो करा. आणि आम्हाला ह्या डोंगरात किलीश दिसला होता. किलीश. खरंच आवाज यायला की चुळुंग 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 चुळुंग. घाटाच्या वरी हे महादेवाचं वेळेश्वर मंदिर आहे. आता तिथं दर्शन करायचं. चलाच तुम्हाला दाखवतो काय काय. त्याने काय नाही, पैसे काढायला बघणार, दुसरं काय नाही. आवाजले भारी ना. धरे का देव जाग करायला का? मंदिर लय भारी. इतिहास काय आहे मंदिराचा? इथे ना इथून येळ नदी निघालेली. कुठली? मंदिरापासून येळ नदी. हा इथून मग अशी या हौदापासून अशी खाली गेलेली. हा हा. मग इथून मग असे गुप्त झाले. मग खाली कुठं पार कंचे खाली गावात मग सांगता येत नाही काही. इथून डायरेक्ट गुप्त झाले का? हा इथून गुप्त झाले आणि अशीच गेली. हा. आणि तिकडे मंदिर कशाचं आहे ते? कळम जायते देवीचं मंदिर आहे. हा का? ते बाहेर त्याचं वाहन कुठलं आहे ते? वाघ आहे तो. वाघ आहे का? वाघ आहे. कारण कसं असा वाघ तुम्हाला भीमशंकरला गेलो तर तुम्हाला नजर नाही पडणार. हा. कारण त्याचा सिंहासारखा चेहऱ्याने तुम्ही फोटो काढून नाही वाटलं तर वाघाचा. हा घेतलाय व्हिडिओ मध्ये घेतलाय. हा कारण तुम्ही बघा जाऊ भीमशंकरला बघा बहुतेक ठिकाणी. तुम्ही कुठे इथं गावातच राहिला का? हा इथंच राहिलाय. अजून आता 4-5 जण येतील हा. संध्याकाळी. इथं राहतात सगळेजण. हा झोपायला वगैरे. बरोबर. तुम्हीच बघता बऱ्यापैकी. तुम्ही जे काय असं तुमची टीम पूर्ण गावातल्यांनी बांधले का काय नाही ते आता असं तुम्ही पूर्ण नाही वाचला तुम्ही आता. वाचतो हा सगळ्यांनी मिळून आपलं ते. हा बाकीचे काही नाही का तुम्ही आम्ही कुणी असे दिलेले भाऊ. हा हा. मग स्वयंभू मूर्ती आहे का कसं? स्वयंभू मूर्ती. ते काय होते माहिती आहे का, रविवारची फक्त ते कवच काढतात हा हा. किंवा आमोशा पौर्णिमेला. वातावरण भारी आहे पण इथं. वातावरण एकच नंबर. इथं आलं नाही तर खाली जाऊशी वाटत नाही. इथं तुमचं वाघ वगैरे सगळे काय आहे. 1.5 तास मग मजा पाहत असतो मी इथं बसून. बसलो तुम्ही आले बघा, मी बसलो होतो हा 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 हा. तिथंच बसत असतो आम्ही. बरं काय वराडायचं नाही. बरं हे रानचं आहे, बिबट्या वगैरे काय नाही. हा हा. तो त्याच्या जीवाला घाबरतो, आपण आपल्या जीवाला घाबरतो.
तसं माणसाला केसाला धक्का नाही तुमच्या लावणार अजिबात नाही. वाघ आहे पण इथं. हा पण लांबलं तर काही पट्टई म्हणते त्याला इकडे म्हणजे मराठी भाषेमध्ये पट्टे पट्टई. पटई हा आणि बिबट्या त्याच्यामध्ये लई फरक आहे जरा ना. असं इकडं मंदिराजवळ ते कधी आलं नाही का इकडं? मंदिराजवळ नवरत्न मध्ये येत असतोय. हा का? ते एकदा मी वाघोबा मागे झोपलो होतो हा. तिसऱ्या माळेला तर लागला गोगायला. तुला यायचा काही मी तोंड पाहून घेतलं झोपलो. हा हा त्यानंतर 2 दिवस इकडे पाठीमागे घालते ना का शेळी त्याला नेट मारलं होतं आणि गाई येली होती 1.5 महिन्याचा बछडा होता. हा मग 2 दिवस इकडे आला मी तिथंच जेवत होतो आपल्याला हा हा तिकडे झोपायचं नवरत्नामध्ये 10 दिवस दिव्यामुळं हा हा झोपाय काय कुठे झोपू हा, हा. शकतो पण आपण का साठी आलोय बा मग तिथंच मग इकडे आलो होतं मग ते वासरून ते गाई आतमध्ये आणून बांधलं. हम्म. तसं मग माणसांना वगैरे काहीच नाही करत तुम्हाला आतापर्यंत काहीच नाही केलं? काहीच नाही. एखादा जुनी कहाणी एक माणूस असा तिच्या मागं लपला होता हा हा काय हा. ते म्हणले पाठचं देईल पण पोटचं देणार नाही. हा हा मग ते नारोडीमध्ये एक जाणं बैल होता आणि तो माणूस देवीच्या मागे येऊन लपला होता. हा हा तो हा माणूस तिथं पगाय गेला खरी गाठ नाही का खोटी गाठ नाही. तो जाणं बैल जाऊन खालता तिथं. आपल्याला कळतंय ना पोटचं कंच आणि पाठचं कंच. ते म्हणले पाठचं देईल पण पोटचं देणार नाही. तो जाणं बैल खालता नारोडीमध्ये जाऊन एवढं म्हणजे तिथं हे सत्पन्न नाही. पण आता कशी आताच्या आपल्या पिढीत आणि मागच्या आता हा पिढी थोडा फरक आहे आताची कलियुगा मध्ये जो मानतोय तोच मानतोय. आता कशी यात्रा वगैरे कशी काही हा हा देवाच्या काय गोष्टीला काय लहान भाव नाही काय गोष्टीचा. इथे यात्रा असते का नाही इथं शिवरात्रीला सप्ताह शिवरात्रीला? शिवरात झाली का दुसऱ्या दिवशी काल असतो भरपूर जागा असते. नदीचं अजून यांना कोणालाच कळलं नाही काल माहिती नाही. ते बाबा सांग तुम्हाला पूर्ण इतिहास सांगितला असता कारण की आपल्याला वाचता येत नाही दारा. हा हा आपण तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे ना? हा असे विषय म्हणजे आणि बंद नसतं आपलं मंदिर. नाही हे मंदिर संध्याकाळची बंद करतात ना दावा. किती वाजता? संध्याकाळी 7:30 वाजता बंद करतात. समज बुवा, चालू तुमच्यासारखं कोणी जर आलं बुवा दर्शन घ्यायचं मग उघडायचं. हम्म. आणि काही टप्पूर येतात ना काही खोलायची गरज नाही. हा याच्यावाल्याला येतात तुम्हाला हा, हा. सांगतो दादा, खरंच बरोबर. तुम्हाला तो विषय नाही. आपल्याला काही गंध नाही आपण आपल्या कामासाठी थांबलोय. ही साईडला फॉरेस्ट आहे. हा. 94 गुंठ जागा येतं हा हा या मंदिराची आणि तिच्या देवीची 2 एकर 17 गुंठ आहे. अच्छा आता काय आहे आपल्यासारखं बोलू शकत नाही. समजा मी एका नाही एकटाय उद्या 4 जण आले काय गोष्ट आहे आपण त्यांना बोललो तर मारतील ना. हम्म. काय करायचं आपल्याला ज्याच्या घरमध्ये त्याच्या बसी हे कॉलेजवाले हे ते येतातले हा. बरेच जण येतात एकूण बोसरे एकूण तिकून बरेचसे येतात. काही नवरत्नामध्ये यायचे दत्त मंदिराक आपल्या जपाला काही म्हणा अभ्यास करण्यासाठी यायचे बरेच. ते वरती आपलं दत्त हा इथं खाली दत्त मंदिर आहे गुफेमध्ये साधनेसाठी येतात आणि साधण्यासारखा 1 नंबर पॉईंट आहे. जागृत देवस्थान आहे. म्हणजे तुळजापूरचं असं आहे तसं आहे का इथं? तसंच आहे. सेम? हा इथली काय देवीची काय देवीचं जातात आपण म्हणतो कौल लावायचं फुलं तिथं लावतात हम्म. देवीला. हा समजा जेव्हा आपल्या कासाचं काम झालं पाहिजे हा किंवा काय नाही मग ते कौल लावायचं उजिवडावी मागायचे. हा ते मंगळवारची लावत असतात. मी आता सध्या ह्या महिन्यात नाही लावणार पौर्णिमा झाल्यानंतर कारण आता देव पारदे गेलेत ना हम्म. पुनवाला बरोबर. खंडोबाच्या यात्रेला येतील. हा हा त्यामुळे काही गोष्टी हा आहे ते हां काय ना कसं या क्षेत्रातला काय ना अनुभव नाही. मग काही भाऊ अडचणी काय असेल किंवा काय असेल मग तिथं फुल लावून तुमच्या सामने लावायचं भाऊ आपलं काय बा तुमच्या घराची काय अडचण आहे बुवा पुढं काही गोष्टी मग फुल लावून. तुम्ही किती वर्ष झाले सेवा करता? आता पहिले आमचे आजोबा होते हा चुलताय आहेत म्हणे नाही असं नाही. हा मग समजा चित्राबा मुळे जमत नाही आमची 4थी पिढी आहे मग आमची हा का? देवीची सेवा. अहो हेच पुण्य बाकी काय जीवनामध्ये काय मिळालं नाही गेलं काय संग येते दौलत पैसा काय संग येते का मारायला नाही. काय बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. मग काय म्हणतात ना तुम्ही घरी जात नाही घरी मी आज ना एक 10 होता मी गेलतो मी आता काहीतरी 4:45 वाजता आलो. हां शक्यतो कमी जातं. हा मग गेलं तरी आपलं राऊंड मारून यायचं घरी. तर एक पोरगा ड्रायव्हर एक सेंटरिंग काम करतोय. हा हा काय आम्ही दोघं नवरा बायको लॉकडाऊन पण दादा काम म्हणलं खरं सांगायला हरकत नाही. हम्म. माझं आपलं 4 दिवस इथं करायचं 4 दिवस आपल्या शेतामध्ये करायचं घरच्या हम्म. माझ्या मजुरीने नाही जात. दादा डबा आहे आमच्याकडे, देऊ का तुम्हाला? दे मग. मग जेवलं नाही कोणच? ते डबा देन ते डबा ते खाते. तर आम्हाला माहित नाही तर तुम्ही राहता म्हणून तर आणलं असतं काहीतरी. तर पुढच्या वेळेस नक्की. रायतवाला ना दादा गुरावाले असतात त्याला असतो सोमवार
हा मग त्यांनी काय केलं ते सोमवारी ना आपल्या दाद्यावरून 4 भाकरी आणल्या होत्या. हम्म, 2 जण त्याच्या संग एक ब्राह्मण होता, हम्म, भात आणला होता, बेसन आणलं होतं, बेळ आणली होती. हा, मग आता गुरावाले असतात त्या देवीच्या मग तिथे बसलेली हा, हा, आणि यामध्ये काही ना काय आणतो आपला टाइमपास. मग आता मध्ये हप्त्यात मी नव्हतो इथं ना, हम्म, तर मला वाटतं मी याला गेलतो पिठापूरला गेलतो. हा, पिठापूर कोल्हापूर तिकडे हा, गेलतो. हा, हा, हा. मग हा, थंडी आता आज तरी काहीच नाही, अजून थोड्या टायमाने किंवा सकाळच्या बऱ्याची जुळू सुटते बास का बास हवाले असते लय. सकाळी आता आता एवढं थंडी. हिमालयाचं आहे आता जसं काय हम्म. पावसाळ्यात तरी काश्मीरला गेल्यासारखं वाटत असेल इथं. एक पॉईंट आहे ना, एक नंबर तर दुकान असलं ना आता सांगतो श्रावण महिन्यात रविवार सोमवार शनिवार रविवार सोमवार 3 दिवस इतकी गर्दी असते का बास का बास. हम्म. इथं असं काय चमत्कार बिमत्कार तुम्हाला असं काय तसं काय त्यामुळे तुमच्या डोळ्यापुढे असं काय डोळ्यापुढे कधीच काय झाले काय? तसं नाही काही म्हणजे आता काय तर नेहमीचा अनुभव येतो तर काही वेळेस नाही काही. हम्म. वाघ नाही वेळा बघितलं का आता 5-6 वेळा बघितलं वाघ. तर आम्हाला काही सवय झाली, मी कधी 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 ना जाऊ म्हणाल तेव्हा यायचं भाऊ आपल्याला भाऊ वाटलं निघायचं 10 वाजून नाही किती वाजू घरी येऊन यायला रोडनी. तुम्हाला कधीच काय असं असं काय अडचण नाही, काटा भरणार नाही किंवा काय भरणार नाही. माताजी तर वेळेश्वरचं नाव घ्यायचं निघायचं आपलं. हा हा काही माणसाची भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे. हा अशाच उद्धट गोष्टी बघण्यासाठी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.